डॉक्टर बाबासाहेब आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळ बॉम्बने उडवणार असल्याच्या धमकीचा ईमेल मंगळवारी दुपारी एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात AAIला प्राप्त झालाय। या धमकीने चांगलीच खळबळ माजली आहे। ईमेल प्राप्त झाल्यानंतर विमानतळावरील सुरक्षा वाढवण्यात आली असून प्रवाशांची कसून तपासणी करण्यात आली आहे। अशा प्रकारचा ईमेल प्राप्त होण्याची गेल्या 2 महिन्यातील ही दुसरी घटना आहे। मुख्य म्हणजे हा ईमेल नागपूरसह देशभरातील इतर विमानतळ प्रशासनांना देखील प्राप्त झाल्याची माहिती आहे। दिल्ली, पटना यासह देशभरातील 40हून अधिक विमानतळांवर बॉम्ब असल्याच्या धमकीचा ईमेल मंगळवारी दुपारी 12:30 ते 1 वाजताच्या दरम्यान प्राप्त झालाय। विमानतळावर बॉम्बस्फोट घडवण्याचा ईमेल धडकल्याने विमानतळ प्रशासनाला धडकी भरली आहे। या संदर्भात वरिष्ठ विमानतळ संचालक आबिद रुही यांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी 1 वाजताच्या दरम्यान एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाला विमानतळ उडवण्याचा मेल प्राप्त झाला। त्यांनी विमानतळ प्रशासन म्हणून मिहान इंडिया लिमिटेडला तो मेल फॉरवर्ड केला। त्या ईमेलमध्ये नागपूर विमानतळावर बॉम्ब असल्याचे म्हटले आहे। या माध्यमातून मोठा स्फोट घडवण्याची तयारी असल्याची भीती लक्षात घेत लागलीच संपूर्ण यंत्रणा कामाला लागली। अशा स्वरूपाची माहिती मिळाल्यानंतर निर्धारित असलेल्या प्रमाणित प्रक्रियेनुसार विमानतळावर बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्क्वॉड आणि श्वान पथक तैनात करण्यात आले। केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या चमूद्वारे दक्षता बाळगण्यात येत आहे। पूर्वीच्या तुलनेत सुरक्षा तपासणीत वाढ करण्यात आली आहे। पार्किंग परिसरात देखील वाहनांची तपासणी केली जात आहे।